तुमची पण कन्या रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कन्या राशीच्या मंडळींनो, तुमच्या नशिबाचा काळप झालाय आणि सुख बांधलं गेलंय. तुम्हाला आठवतंय का, तुमच्या आयुष्यात शेवटचा तो दिवस कोणता होता, जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मनसोक्त आणि आनंदी जीवन जगलात? तुम्हाला जाणवतंय का, तुमच्या मेहनतीच्या कामाने तुम्हाला यश मिळत नाही, पैसा येतो पण तो पाण्यासारखा वाहून जातो. घरात लहान सहान कामावरून वाद होतात आणि रात्रीच्या वेळी तुम्हाला एक अनामिक भीती सतावते. तुमचा हा गैरसमज आहे का, की हे सर्व तुमच्या नशिबामुळे आणि वाईट वेळेमुळे होत आहे? कारण मी तुम्हाला एक असं भयंकर सत्य सांगणार आहे, जे तुम्ही ऐकून तुमचा थरकाप उडेल आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसावर संशय सुद्धा येईल. हे सर्व अडथळे नैसर्गिक नाही, तर गेले 13 वर्षापासून तुमच्यावर केलेला एक भयंकर नजरबाधेचा आणि नकारात्मक प्रभावांचा परिणाम आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक सुख असो, प्रत्येक पैसा असो, समृद्धी असो, तुमची प्रगती आणि तुमच्या कुटुंबाचा आनंद, हे सर्व एका गुप्त शत्रूने शक्तिशाली नकारात्मक ऊर्जा आणि तांत्रिक प्रभावाच्या जाड साखळीत बंधाने बांधून ठेवले. सर्वात मोठी भीती ही आहे की हा दृष्ट आणि विश्वासघाती शत्रू बाहेरचा कोणीही नाही, तो तुमच्या रक्तातल्या नात्याचा आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणारा तुमच्या कुटुंबातील एक सदस्य तुमच्या यशाचा द्वेष करतोय आणि त्यानेच ही वक्रदृष्टी टाकून तुमचं भविष्य अंधारात लोटलंय. तो आजवर तुमच्या सोबत राहिला आणि तुमची स्तुती केली आणि त्यात आतून तुम्हाला संपवण्याचे कट कारस्थान सुद्धा रचले. तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवता, तोच तुमचा गद्दार निघाला. तुम्ही केलेल्या प्रचंड मेहनतीचे फळ तुम्हाला मिळत नाहीये. तुम्हाला वाटतं की रात्री तुमच्या घरात भीतीवर काहीतरी विचित्र शक्ती संचारते. तुमचं स्वप्न का अचानक अर्धवट राहतं? हा शत्रू नेमका कोण आहे? त्याचं नाव, त्याची ओळख व त्याचा अंतिम डाव काय असणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचे दुःखाचे मूळ कारण सुद्धा उघड केले जाईल. मंडळींनो, शनिवारी 25 जुलै 2026 रोजी येणाऱ्या पवित्र आषाढ एकादशीच्या शुभ मुहूर्तापासून तुमच्यावर झालेले सर्व बंधन आज तोडले जातील आणि तुम्ही कोणावर विश्वास ठेवा, कोणापासून दूर राहावं, याची अचूक ओळखही सांगितली जाईल. तुमचा बांधलेला पैसा असो, यश असो, आनंद परत मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके कोणते उपाय करायचेत, हे सुद्धा या व्हिडिओमध्ये विस्तृतपणे सांगितले जाईल. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील शेवटच्या 13 वर्षाच्या काळोख्यात अंत करणारा असणार आहे. तर कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील शेवटच्या 13 वर्षांचा काळोखाचा अंत करणारा हा व्हिडिओ आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी, ज्यांच्या विठ्ठलावर आणि स्वामींवर तसेच शनिदेवांवर विश्वास आहे, त्यांनी प्रत्येकाने कमेंट केलीच पाहिजे. कारण की येणारी एकादशी म्हणजेच की आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी आषाढी एकादशी ठरणार आहे. तर मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कन्या राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मंडळींनो, तुमच्या बंधनाचे रहस्य काय आहे, तो गद्दार कोण आहे आणि त्याचे तांत्रिक शाप काय? कन्या राशीच्या जातकांनो, हे सत्य स्वीकारलं की तुम्ही एका सामान्य व्यक्ती नाही. तुमच्यामध्ये एक अशी असामान्य आणि जीवलती ऊर्जा आहे, जी तुम्हाला शून्यातून शिखर गाठायला लावते. तुम्ही एखादा गोष्टी ठरवली तर ती पूर्णपणे केल्याशिवाय थांबत नाही. तुमचं याचं अविश्वसनीय क्षमतेमुळे तुम्ही केवळ स्वतःच नव्हे तर तुमच्या येणाऱ्या 7 पिढींचं आयुष्य सुखी आणि समृद्धी करू शकता. पण नेमका हाच गुण तुमच्यासाठी शाप बनत चाललाय. कारण तुमचे अफाट सामर्थ्य, तुमच्या घरातील भरभराट आणि तुमचा हसरा चेहरा हे तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने सहन होत नाही. या व्यक्तीने तुमच्या पायाचे तळव्यांचे फोड पाहिले नाही, तुम्ही किती कष्ट केले ते पाहिले नाही. त्यांना फक्त तुमच्या ताटातली हिरवेगार समृद्धी दिसते. जेव्हा या छुप्या गद्दारांना फोडून चुकले आहे की तुमच्या क्षमतेची बरोबरी कुणीही करू शकत नाही, तेव्हा तुमच्यासारखे यश मिळवू शकत नाही, तेव्हा त्यांनी तुमच्यावर विजय मिळवण्यासाठी सर्वात खालच्या आणि धोकादायक मार्गांचा अवलंब केला. तंत्र मंत्र, नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि टोनटाटका. हा गद्दार गेल्या 13 वर्षापासून हळूहळू तुमच्यावर वक्रदृष्टी टाकत आहे, ज्यामुळे तुमच्या नशिबाच्या दोऱ्या बांधल्या गेल्या आहेत. दुश्मनांचे खरे रूप आणि वार
कोण करण्याची पद्धत, जसं की हा शत्रू उघडपणे भांडत नाही किंवा तुमच्या तोंडावर शिवीगाळही करत नाही, कारण तोंडावर भांडणारे शत्रू चांगले असतात, त्यांचे वैर लगेच संपून जाते. पण हा गद्दार अत्यंत कपटी आहे. जर तुम्हाला त्याचे बोलणे आवडले नाही तर ते मनात ठेवतो. तुमच्यासमोर तो स्वतःचा खरा चेहरा कधीच दाखवणार नाही. तो तुमच्याबद्दल प्रचंड द्वेष किंवा दुश्मनी बाळगतो आणि तुमच्या बरबादीसाठी वाईट प्रवाहांचा व नकारात्मक गोष्टींचा आधार घेतोय. तुमचं घर, तुमचा पैसा, तुमचे नातेवाईक, तुमची प्रतिष्ठा या सर्व गोष्टींचा एक अदृश्यपणे शक्तिशाली जाळ्यात अडकल्या आहेत आणि या जाळ्यांचा शत्रुता तुमच्या घरात लपलेला आहे. मंडळींनो, आज ह्या गद्दाराचं नाव, पत्ता आणि त्याची खरी ओळख तुमच्यासमोर उघड होणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही अनेकदा विचार केला असेल की जीवनात आलेला हा अंधकार नेमका कशामुळे आलाय. अनेक वर्षापासून तुमच्या जीवनात एक काळोखी कष्ट आणि थंडगार पोकळी जाणवत आहे. तुम्हाला वाटतं ही परिस्थिती लवकरच सुधारेल, पण प्रत्यक्षात यश तुमच्या हातातून निसटून जातं. नुसतं केवळ हे भ्रम नाही, तर तुमची परिस्थिती ही केवळ वाईट अनुभव देत नाही, दुर्लक्षित करण्यासाठी नाही, कारण तुमच्याबरोबर तुमच्या कन्या राशीवर 25 जुलै 2026च्या या आषाढ एकादशीच्या पवित्र काळात एक अत्यंत भयानक आणि विनाशकारी ग्रहछाया सक्रिय झाले आहेत. हे लक्षात ठेवा. हा असा एक अदृश्य प्रभू आहे ज्याला साधारण माणूस आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही, पण ज्या व्यक्तीवर ही छाया सक्रिय होते तो व्यक्ती तिच्या अस्तित्वाने आतून पोखरला जातो. ही तीच रहस्यमय छाया आहे मंडळींनो, जे तुमच्या रात्रीच्या पहारात, पहाटेच्या वेळी तुमच्या घराच्या भिंतीवर सडपडत चालते. ही छाया तुमच्या कानाजवळ येऊन कुजबुजते, ज्यामुळे तुमच्या मनात विनाकारण भीती, नकारात्मकता निर्माण होते. सर्वात भयानक म्हणजे ही शक्ती तुमच्या स्वप्नांमध्ये घुसते आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळू देत नाही. या गृह छायेमुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक कोपऱ्यात एक तंत्रमंत्राची मंडळी घातली जाते. ती छाया जी आहे तुमच्या प्रगतीला मार्गावर एक भिंत बनून उभी आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या मेहनतीचे खरं फळ चाखायला तयार होता, त्या क्षणी ही छाया तुमच्या आनंदाला ग्रहण लावते. तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक दिवसांगणिक प्रगती करत आहेत, पण तुम्ही जिथे होता तिथेच खाली तिथे आहात. तुम्ही मंदिरात जाऊन नवस बोलता, देवाकडे प्रार्थना केली, पण दुःखाच्या छाया दूर होत नाही. याचे कारण हेच आहे की तुमच्या असताना साप जवळचा गद्दार तुमचे आयुष्य तंत्रमंत्राच्या बाधातून बाहेर पडू देत नाही. या छायेच्या सावलीत बाहेर पडणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या मेहनतीच्या कमाईचा खरा आनंद घेऊ शकणार नाही. लक्षात घ्या, कन्या राशीच्या जातकाने एक गोष्ट स्पष्टपणे जाणवत आहे की सर्व काही हळूहळू तुमच्या हातातून निष्ठत चाललेले आहे. तुम्ही बाहेरून असता, चेहऱ्यावर आनंद दाखवता, पण आतून तुम्ही कधीही सुखी नसतात. तुमच्या आयुष्यात अनेक लहान खुशाल्या गोष्टी येतात, आनंद असतो, पण तुम्हाला तो खरा आनंद मिळत नाही. पूर्वी छोट्या गोष्टींमध्ये मिळत होता तो तुम्ही एक लहानशा प्रगती केली, एखादी छोटे स्वप्न पूर्ण केले, तरी तो उत्सव, समाधान तुम्हाला जाणवत नाही. तुमचे जीवन पूर्वीसारखे रंगतदार राहिले नाही. हे केवळ मानसिक निराशा नाही, तर तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर लागलेल्या वाईट नजरेचा आणि तंत्रमंत्राचा बाधाचा परिणाम आहे. कन्या राशीच्या व्यक्तींची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे तिचा अतिविश्वास आणि सरळ स्वभाव. सर्वात महत्त्वाची म्हणजे मंडळींनो, सर्वात पहिली आणि गंभीर चूक ही आहे की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला आपलं मानता, त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता. हे लक्षात ठेवा, जगातली सर्व नाती तोडण्याचा माझा सल्ला नाही, कारण जेव्हा तुमच्या हातात पैसा नसतो ना, तेव्हा हीच नाते तुमच्या कामाला येतात. मंडळींनो, जेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो तेव्हा हीच नाती तुमच्या कामाला येतात, परंतु तुम्ही अत्यंत सावध राहायला हवे. मंडळींनो, जर तुमचे 5 नातेवाईक असतील तर त्यातील 2च खरे किंवा प्रामाणिक असतात, तर 3 केवळ बनावटी आणि मतलबी असतात. या मतलबी लोकांना तुमच्याकडून केवळ फायदा हवा असतो. त्यांना वाटतं की तुम्ही यशस्वी आहात, तुमच्याकडे पैसा आहे, त्यामुळे संकट काळात त्यांना उपयोगी होऊ शकता. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या आर्थिक मागणी पूर्ण करणं थांबवता, तेव्हा ते तुमच्याशी बोलणे बंद करतात. तोंडावर हे नाते जपण्याचा देखावा करतात, पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल दुश्मनीचे भाव बाळगतात. तुम्हाला बरबाद करण्यासाठी नवीन नकारात्मक मार्ग शोधतात. मंडळींनो, हे नाते ही व्यक्ती हे तुमच्या सुखाच्या हजारोंच्या संख्येने येतात. तुमचे लग्न असो, वाढदिवस असो किंवा घरात मंडळींनो कोणतेही कार्यक्रम असो, लोक येतील, तुमचे यश पोहोचवतील, खातील आणि तुमच्यावर नजरदोषाचा शाप लावून निघून जातील. पण मंडळींनो, जेव्हा तुम्ही रात्री दवाखान्यात एकटे असतात, तुम्हाला मदतीची गरज असते, तेव्हा तुमच्यासोबत थांबणार नाही का? लक्षात घ्या, जेव्हा तुमच्यावर एखादी गोष्ट, आपत्कालीन परिस्थिती येते, भांडण होते, जेव्हा कोर्ट कचेरीच्या अडचणी तुम्ही अडकता,
तेव्हा तुमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणारी व्यक्ती कोणी नाही हे लक्षात घ्या. जेव्हा नातेवाईक अशा दुःखाच्या अडचणीच्या वेळी तुम्ही त्यांना मदत केली असो या नसो, तुमच्यासोबत उभे राहतात का, तेच देवाने तुमच्या पाठवलेले फरिश्ते असतात. तरी कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे कुठेतरी थांबा. तुमच्या कष्टाची कमाई केवळ तुमच्या कुटुंबासाठी, आई-वडील, पती-पत्नी व मुलांसाठी सुरक्षित ठेवा. कारण अस्थानपणेच्या शापामुळे तुमच्यावर तंत्र-मंत्राचे बंधन सक्रिय झाले तर कन्या राशी जातकांनो, तुम्हाला त्या 3 व्यक्तींचे नाव मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच सोडून जाण्याची भयानक चूक अजिबात करू नका. तुमच्यावर जाणाऱ्या शत्रूने केवळ तुमचा द्वेष करून थांबले नाही, तर मंडळींनो, त्यांनी तुमच्यावर तांत्रिक क्रिया करण्यासाठी पहिली पायरी उचलली आहे. त्यांनी तुमच्या जन्मकुंडलीतले तुमचे नाव आणि जन्मनक्षत्र चोरले. ही माहिती बंधन किंवा क्रिया करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते आणि याच माहितीचा वापर करून तुमच्यावर नकारात्मक प्रभाव टाकलाय. तुमची निष्काळजी वृत्ती आणि ऊर्जा चोरी, जसं तुमची मोठी चूक म्हणजे तुमचा भोळेपणा आणि निष्काळजीपणा. तांत्रिक क्रिया करण्यासाठी शत्रूंना तुमचा कोणताही व्यक्तिगत अंश लागतो. यातून तुमची ऊर्जाने आभा शोषून घेता येते. अस्थिनपणाच्या सापाने ही देखील माहिती आहे की मंडळी, की तुमच्या वस्तूमध्ये तुमची ऊर्जा लपलेली आहे, जी तुमच्याकडे बहाणा करून त्या गोष्टीची मागणी करतात. जसं की जर एखाद्या नातेवाईकाला तुमच्या अंगावरील शर्ट, साडी किंवा एखादा ड्रेस किंवा अन्य कोणताही कपडा आवडल्याचे सांगून तो मागून घेतला, तर त्याला त्वरित नकार द्या. तुम्ही वापरलेल्या कपड्यांमध्ये तुमचा घाम, तुमची अभाव, तुमची ऊर्जा लपलेली असते. जर तुम्ही तो कपडा धुतला असता तरी तांत्रिक क्रियासाठी तो अत्यंत प्रभावी ठरतो. हा गद्दार तुमचा कपडा घेऊन त्यावर सहजपणे काही पण गोष्टी करू शकतो, जसं की नकारात्मक ऊर्जा सोडतो आणि त्यामुळे तुम्ही त्या बंधन क्रियेमध्ये अडकले जातात आणि याच क्रियेमुळे तुम्ही वारंवार आजारी पडतात. तुमच्या प्रगतीला ब्रेक लागतो. तुम्ही कोणाशी व्यवहार करत आहात याची कल्पनाही तुम्हाला नसते. तुमच्या वस्तूंचा वापर करून तुमचा विनाश करण्याची ही पद्धत आहे. मंडळी, तुम्हाला मी 3 व्यक्तीबद्दल सांगणार आहे, ज्याची तुमच्या हसत्या-खेळत्या आयुष्याची राखरांगोळी केली. त्याचे नाव ऐकून चक्रावून जाल. तर पहिला नातेवाईक तुमच्या कुटुंबातील असा सदस्य आहे, जो नेहमी तुमच्या उत्साहामध्ये, आनंदाच्या क्षणामध्ये हजर असतो. तो वरून तुम्हाला गोड बोलतो, पण त्याच्या डोळ्यात तुमच्याबद्दल एक विचित्र चमक असते. तो तुमचा चुलत भाऊ किंवा तुमच्या आई-वडिलांच्या बाजूला दूरचा नातेवाईक असू शकतो, जो तुमच्या प्रगतीमुळे नेहमीच आतल्या आत जळतो. त्याचे नाव सुरुवातीला मंडळींनो र या अक्षराने सुरू होते. र ने तुमची आर्थिक बाजू बांधली आहे. जो तुम्ही मोठी गुंतवणूक करायला जाता, तेव्हा तो तुम्हाला वाईट सल्ले देतो किंवा तुमच्याकडे पैसा न टिकणारे शाप तांत्रिक क्रियेद्वारे सक्रिय करतो. तुमच्या चाळीतील संपत्ती त्याला असहाय्य होते. त्याचबरोबर त्यातला दुसरा नातेवाईक तुमच्या घरातील अत्यंत जवळचा आहे आणि तो नेहमी तुमच्या सुखादुःखात सहानुभूती दाखवतो, पण त्याची स्नायूभीती खोटी. हा व्यक्ती तुमच्या कामातील बारीक-सारीक गुप्त गोष्टी काढून घेतो आणि त्याचा वापर तांत्रिक क्रियेसाठी करतो. तो तुमच्या मेहुणा, मेहुणी किंवा नात्यातील एखादा ज्येष्ठ स्त्री असू शकते, जसे की तुमच्या भाऊबंदातील जुने. तुमच्या कुटुंबातील सुख आणि शांतता लक्षपूर्वक पाहिला आहे. चुलता, चुलती, काकू, काका असे तुमचे जे नाते आहेत, त्यांच्या नावाची सुरुवात मंडळी म या अध्याय अक्षराने सुरू होते. मग तुमच्या शारीरिक आणि मानसिक शांतीला बांधले. म्हणूनच तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही. म्हणून तुम्ही मध्यरात्री अचानक उठता, अचानक विचार डोक्यात घेता, विनाकारण थकवा जाणवतो आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. मग या अक्षराने तुमच्या आयुष्यातील, घरातील तुम्ही वापरलेला रुमाल, कंगवा किंवा नकारात्मक क्रियाकारी असावी असा संकेत दिसत आहे. तर तिसरी व्यक्ती कुटुंबात राहू नये म्हणून दूर असते. तो तुमच्या प्रगतीवर कधी थेट बोलला नाही, पण त्याची खरी नजर मात्र अत्यंत वाईट आहे. त्याच्याजवळ तुमच्याविषयी सर्वात महत्त्वाची माहिती असते. हा तुमचा शेजारी किंवा जवळचा मित्रांपैकी असू शकतो, ज्याला तुमचा जन्म नक्षत्र आणि जन्मकुंडली माहीत आहे. त्यांच्या नावाची सुरुवात अ या अक्षराने सुरू होते. तुमच्या आयुष्यातील बंधनं संधीनं बांधली जाते. तुमच्या बंधनांना बांधले जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादी मोठी चांगली संधी येते, नोकरीत, व्यवसाय किंवा लग्नाची, जेव्हा तेव्हा तुमची बोलणी चालू राहते, तेव्हा केलेल्या तांत्रिक प्रभावामुळे ती संधी तुमच्या हातातून निसटून जाते. मंडळींनो, लक्षात घ्या की ह्या 3 व्यक्ती तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत. त्यांच्यापासून आजच लांब व्हा. मंडळींनो, एका क्षणासाठी तुम्हाला वाटेल की मी जे काही सांगत आहे ते तुम्ही तंत्रमंत्र किंवा क्रूर दृष्टीने केवळ अंधश्रद्धा आहे,
पण ज्यांच्यावर ही परिस्थिती ओढावते त्यांना या अदृश्य शक्तींचा प्रभाव चांगला जाणवतो, हे लक्षात ठेवा. केवळ तंत्रमंत्र नाहीच, तर काही लोकांची वाईट नजर इतकी भयानक असते की ती एका चांगल्या हसत्या-खेळत्या निरोगी व्यक्तीलाही आजारी पाडू शकते. एका आनंदीची खेळकर मुलालाही त्याच्या नजरेमुळे उदास अशक्त वाटू शकते. म्हणूनच या नजरेपासून स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला वाचवणे हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. तुमच्या दुःखाचा, बरबादीचा अंत करण्याची वेळ आली आहे. जे उपाय मी सांगते ते केवळ तुम्हालाच नाही, तर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला करायचे आहेत, जेणेकरून तुमच्यावर कोणाची वाईट नजर पडणार नाही. कोणत्याही जवळच्या मंदिराचा तिथे पंडितांना विनंती करून हनुमानाच्या नावाने एक केवळ काळा धागा किंवा नजर सुरक्षा कवच बांधून घ्या. हा धागा तुमच्या गळ्यात किंवा मनगटावर धारण करा. हा उपाय केल्याने तुमच्या नजर दोषाचा प्रभाव त्वरित थांबेल. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असल्याने आणि 25 जुलै 2026 शनिवारी आषाढ एकादशी, देवशनी एकादशी येत असल्याने या दिवशी अनेक भाविक भक्ती भावाने उपवास धरतात. आणि शनिवारी उपवास धरला म्हणजे ही आषाढ एकादशीचा उपवास धरला, तर रविवारी 8:12 उपवास सोडायचा आहे. मंडळींनो, पारायण करूनही उपवास सोडतात. कन्या राशी जातकांनो, या दिवशी आंघोळ झाल्यावर एक तांब्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात 2 हिरवी इलायची आणि थोडीशी साखर, तूर डाळ टाकावीत व हे पाणी श्री गणेशाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून सूर्याला अर्घ्य द्यावा किंवा तुळशीच्या रोपाला अर्पावे. हा अतिशय सोपा उपाय कन्या राशीच्या जातकांसाठी सर्व प्रकारचा नजरदोष व नजरबाधा दूर करतो आणि घरात सुख, शांती, समृद्धी आणतो. हा उपाय तुम्हाला 21 दिवस किंवा 1 महिना रोज करायचा आहे, ज्यामुळे तुमच्यावरील सर्व तंत्रमंत्राची आणि वक्रदृष्टीची बंधनं पूर्णपणे तुटून जाईल. आणि हा उपाय तुम्ही स्वतःवर किंवा घरातल्या सदस्यांवर किंवा संपूर्ण घरावर करू शकता. एक लिंबू घ्या. त्या लिंबूच्या चारही बाजूला एक लवंग गाडून टाका. ते लिंबू घेऊन घरातील एका विवाहित स्त्रीला, पती, पत्नी, आई किंवा बहीण सांगा की त्यांनी हे लिंबू तुमच्या डोक्यावरून पायापर्यंत 21 वेळा उतरून घ्यायचं आहे. ती स्त्री घराबाहेर जाईल, ते लिंबू मध्यभागी 2 भागांमध्ये कापेल आणि एक कापला की उजव्या हाताच्या बाजूला आणि दुसऱ्या डाव्या हाताच्या बाजूला फेकून द्यायचा. लिंबू फेकल्यानंतर मागे वळून बघायचं नाही आणि थेट घरी यायचं. आल्यानंतर लगेच संपूर्ण घरात गंगाजलाचा शिपडा करायचा आणि स्वतःही गंगाजल शिपडून स्नान करायचं आहे. हा उपाय तुमच्यावरील सक्रिय असलेल्या सर्व बंधनातून तुमची मुक्ती करेल आणि तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या मेहनतीच्या यशाचा आनंद घेऊ शकाल. उपायांवर पूर्ण श्रद्धा ठेवून तुम्ही जर 21 दिवस किंवा 1 महिना कार्य केलं, तर हा उपाय तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नकारात्मकतेपासून मुक्त करेल. कन्या राशीच्या मंडळींनो, आता तुम्हाला तुमच्या दुःखाचा, अडथळ्यांचे मूळ कारण समजले. त्यासोबतच तुमच्यावर झालेले सर्व नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक परिणाम असतो किंवा नकारात्मक ऊर्जेची छाया तोडण्याचा हा उपाय तुम्ही जाणून घेतला. आता भीती सोडून द्या आणि जागे व्हा. 25 जुलै 2026 या आषाढ एकादशीच्या शुभ प्रसंगापासून तुमच्या जीवनातील एक नवीन पर्व सुरू होते. महादेव, श्री विष्णू आणि शनिदेवांच्या कृपेने ज्या व्यक्तीने तुमचे नशीब बांधलं, त्यांचे कर्म आता त्यांच्यावरतीच उरकतील. हा वेळ तुम्हाला तुमच्या सात्विक सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी बनलाय. आता उठा, दीप प्रज्वलित करा आणि तुमच्या नशिबावर आलेल्या प्रत्येक काळ दूर करा. मंडळींना, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतरांना मदत करण्यासाठी शेअर करा आणि आपल्या मनातील सर्व शंका व भावना कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय भोलेनाथ, जय विठ्ठल, श्री स्वामी समर्थ, अवधूतचे चिंतन, श्री गुरुदेव दत्त. आपल्या सकारात्मक व अचूक भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.